हं? खासदार निलेश लंके आपल्या सोबत आहेत. लंके साहेब, एक बातमी समोर येते आहे की अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडनं तुम्हाला सगळ्यांना संपर्क केला जातोय आणि आमच्या पक्षात या, इतकंच नाही तर बाप आणि मुलीला सोडून या, अशा पद्धतीचा ज्या बातम्या येत आहेत यामध्ये काय तथ्य आहे? तुम्हाला असा कुठला फोन आलाय का? असे या बातमीला काही तथ्य नाही. असा कुठल्या खासदारांबरोबर संपर्क झालेला नाही. त्यामुळे ही बातमी चुकीची आहे. जितेंद्र आव्हाड आता थोड्या वेळापूर्वीच म्हणाले की अशा पद्धतीचे ऑफर मात्र आमच्या खासदारांना येत आहेत, कुठेतरी त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न येतोय, परंतु दैवत मानणाऱ्या शरद पवारांसोबत अशा पद्धतीनं व्यवहार करणाऱ्यांना काहीतरी वाटलं पाहिजे. मी असो किंवा आमच्या कुठल्या खासदारांना अशा प्रकारची चर्चा झालेली आजपर्यंत तरी आम्ही एकमेकाला अशी कुठली गोष्ट शेअर केलेली नाही. पण आम्ही सर्व दिल्लीत बसणारे खासदार आम्ही एक संघ आहोत. कारण आमच्याशी कुणी असा राजकीय जर चर्चा केल्यानंतर आम्ही आमच्या गटनेत्या म्हणून ताई काम पाहतात. ताईंच्या आम्ही कानावर घालत असतो वारंवार. त्यामुळे या गोष्टीला काही तथ्य नाही. तुम्ही अशी कुठली गोष्ट कानावर घातली का सुप्रिया सुळे? अशी गोष्ट आमच्या बाबत तर घडलीच नाही. त्यामुळे कानावर घालायचा विषयच नाही काही. पण का असं बातम्या समोर येतात? कारण लोकसभेला इतकं मोठं यश महाविकास आघाडीला मिळालं, विधानसभेमध्ये कुठेतरी पिछेहाट झाली, मोठा फटका बसला. या सगळ्याच्या मध्ये जर कुठेतरी खासदारांचं असेल, आमदारांचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न आहे का? अशा पद्धतीच्या अफवा उडवल्या जात आहेत का? अफवा आहे. सध्याच्या परिस्थितीत विधानसभेच्या निकालामुळे कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थ आहे. तो निकाल कसा का असाना, सत्याच्या बाजूने असो किंवा वेगवेगळ्या तांत्रिक मुद्द्याचा विजय असो, पण कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थ असल्यामुळे अशा काही बातम्या पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. पण या अफवांमुळे पक्षावरती किती परिणाम होईल, कार्यकर्त्यांमध्ये किती परिणाम होईल, पक्ष पदाधिकाऱ्यांमध्ये? वर कुठलाही परिणाम होणार नाही. कारण पक्षाचे नेते हे एक सह्याद्री आहे. पवार साहेब म्हणजे एक सह्याद्री आहे. त्या सह्याद्रीवर कुठला असा परिणाम होणार नाही. आम्ही यापूर्वी सुद्धा बघितलंय, पक्षफोडीचे जे प्रयत्न झाले यामध्ये फक्त ऑफरच दिल्या गेला नाही, तर दबाव तंत्राचा सुद्धा वापर झाला. केसेस लावण्यात येतात, ईडीच्या कारवाया होतात, वेगवेगळी प्रकरणं उकरून काढली जातात. अशा कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागेल असं वाटत नाही? राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी ग्राह्य धरूनच पुढे चालायचं असतं. या गोष्टीला काय लय महत्व न देता आपण आपल्या नेत्याशी निष्ठा ठेवून पुढे चालायचं. पण तुम्ही आता ठाम सांगू शकता तुमच्या सकट की कुठलाही खासदार किंवा आमदार कुठल्याही आमिषाला किंवा दबावाला बळी पडणार? कधीच नाही, कधीच नाही. आमचे खासदार लोकांची एक वाक्यता आहे, एक डायलॉग आहे. त्यामुळं असा कुठलाही प्रकार होणार नाही. या संदर्भात थेट शरद पवारांशी चर्चा झाली आहे का, किंवा त्यांनी कधी विचारणा केली? नाही, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आमच्या सर्वांवर विश्वास आहे. त्यामुळं अशी चर्चेचा काही संबंध आलेला नाही. आजच्या या बैठकीमध्ये या संदर्भात काही चर्चा होण्याची शक्यता? नाही, ही चर्चाच नाही. ही फक्त बाहेर माध्यमांद्वारे चर्चा आहे. अशी कुठली चर्चा नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते निलेश लंके आणि या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की सह्याद्री सारखं नेतृत्व असलेल्या शरद पवारांची साथ आम्ही सोडणार नाही. कॅमेरा पर्सन राजू नामदार सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबईत.